नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे या रचनांच्या सत्राचा 636वा भाग. आपल्याला या रचना पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली रचना आहे, मला हल्ली कमी आठवतं आणि निश्चित काही ठरवता येत नाही. एका माणसाने मला ओळख दाखवली आणि मी काही त्याला ओळखले नाही. मला वाटलं माझा काहीतरी गोंधळ झाला असेल आणि मग वाटू लागलं गोंधळ झाला असेल का नसेल, नसेल का असेल. मला हल्ली कमी आठवतं आणि निश्चित काही ठरवता येत नाही. एका माणसाने मला ओळख दाखवली आणि मी काही त्याला ओळखलं नाही. मला वाटलं माझा काहीतरी गोंधळ झाला असेल आणि मग वाटू लागलं गोंधळ झाला असेल का नसेल, नसेल का असेल. दुसरी रचना आहे, माझे सगळे मित्र चांगले आहेत, बुद्धिमान आहेत, सभ्य आहेत आणि सगळ्यांचीच वागणूक खूप चांगली आहे. पण फक्त तूच एक अपवाद आहेस. पण यासाठी तुझे मला आभार मानायचे आहेत. व्हरायटी आणून आयुष्यातला तोचतोपणा तू घालवला आहेस. माझे सगळेच मित्र चांगले आहेत, बुद्धिमान आहेत, सभ्य आहेत, सगळ्यांचीच वागणूक चांगली आहे. पण फक्त तूच एक अपवाद आहेस. यासाठी तुझे मला आभार मानायचे आहेत. व्हरायटी आणून आयुष्यातला तोचतोपणा तू घालवला आहेस. तिसरी रचना आहे, पोस्टमॅन एक पार्सल घेऊन माझ्या खेड्यातल्या घरी आला आणि म्हणाला, साहेब तुमचं पार्सल आणायला बरंच चालायला लागलं. मला खूप सहानुभूती वाटली आणि मी म्हणालो, तुला स्वतःला आणायची काय गरज आहे, पार्सल पोस्टाने पाठवून द्यायचं ना. पोस्टमन एक पार्सल घेऊन माझ्या खेड्यातल्या घरी आला आणि म्हणाला, साहेब तुमचं पार्सल आणायला बरंच चालावं लागलं. मला सहानुभूती वाटली आणि मी म्हणालो, तू स्वतः आणायची काय गरज आहे, पार्सल पोस्टाने पाठवून द्यायचं ना. चौथी रचना आहे, श्री शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 167वा भाग. खरा जो मी असतो तो बघ्यासारखा असतो, इंद्रियांनी काय करावे तो सांगत नसतो. खरा जो मी असतो तो बघ्यासारखा असतो, इंद्रियांनी काय करावे तो सांगत नसतो. काय बघतो काय वाटते कर्म काय करतो, खरा मी या सगळ्याकडे गमतीने बघतो. काय बघतो काय वाटते कर्म काय करतो, खरा मी या सगळ्याकडे गमतीने बघतो. कर्म काय परिणाम काय त्याच्याशी संबंध नसतो, तो फक्त या सगळ्याचा साक्षीदार असतो. कर्म काय परिणाम काय याच्याशी संबंध नसतो, तो फक्त या सगळ्याचा साक्षीदार असतो. ज्ञानाच्या कैफामध्ये तो सतत असतो, कुठल्याही भावनांशी त्याचा संबंधच नसतो. ज्ञानाच्या कैफामध्ये तो सतत असतो, कुठल्याही भावनांशी त्याचा संबंधच नसतो. किरकोळ क्षणिक आनंदांकडे त्याचे दुर्लक्ष असते, चिरंतन आनंदामध्ये तो सतत बुडून असतो. किरकोळ क्षणिक आनंदांकडे त्याचे दुर्लक्ष असते,
चिरंतन आनंदांमध्ये तो सतत बुडून असतो. काय घ्यावे काय टाळावे याच्यात तो नसतो. फक्त आपल्यामध्ये तो सतत एकाग्र असतो. काय घ्यावे काय टाळावे याच्यात तो नसतो. फक्त आत्म्यामध्ये तो सतत एकाग्र असतो. तोच आत्मा असतो अन तोच शंकर असतो. ब्रह्मज्ञान असणाराही तोच एक असतो. तोच आत्मा असतो अन तोच शंकर असतो. ब्रह्मज्ञान असणाराही तोच एक असतो. ब्रह्मज्ञान करून घेतो अन सर्व सीमा संपवतो. पहिल्यापासून मीच ब्रह्म यावर विश्वास असतो. ब्रह्मज्ञान करून घेतो अन सर्व सीमा संपवतो. पहिल्यापासून मीच ब्रह्म यावर विश्वास असतो. जगताना तो स्वतंत्र असतो. या जन्मीच मुक्त होतो. पुढील जन्मांचे कारण तो घालवून टाकतो. जगताना तो स्वतंत्र असतो. या जन्मीच मुक्त होतो. पुढील जन्मांचे कारण तो घालवून टाकतो.